नमस्कार. एका आमदारांनी तयार केलेल्या गंभीर प्रश्नाविषयी बोलण्यासाठी पत्रकारांना आज आम्ही बोलवलंय. पुरंदर तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने आजची पत्रकार परिषद आहे. 2 दिवसापासून पुरंदरमध्ये सोशल मीडियामध्ये पुरंदरच्या आमदारांनी सगळे म्हणतात बाबा हे बिनकामाचे आमदार आहे, पण त्यांनी काम केलंय. ते काम काय? सोशल मीडियामध्ये बापूंच्या नावावर एक ग्रामीण भाषा शब्द आहे, कांगारावळा करणे, फक्त भाष्कर बडबड करणे, अशा पद्धतीचं काम चालू केले. विषय काय? निवडणूक विभागाने पुरंदर मतदारसंघामध्ये जी दुबार नावं आहेत, जी पलूस कडेगाव मतदारसंघामधली आहे, किंवा काही लोकांची, काही पुरंदरचे नागरिक काही सासूरमध्ये राहतात, काही ग्रामीण भागामध्ये राहतात, त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत. त्या नोटिसा कशा संदर्भात आहेत? किंवा तुमची नावं 2 ठिकाणी आहेत, त्यापैकी कुठल्या ठिकाणी तुमचं मतदार तुम्हाला नाव ठेवायचंय, त्याचा चॉईस प्रेफरन्स तुम्ही आम्हाला भरून द्या, आणि त्या संदर्भाची कारवाई चालू झालेली आहे. दुर्दैव पहा, आमदारांची पत्रकार परिषद झाली, आपण सुद्धा पत्रकार तिथे उपस्थित होता. आमदारांनी तिथे बेछूट बापूंच्यावर आरोप केले. बापूंनी निवडणूक आयोगाला पत्र दिलं, मग त्या पत्राच्या अनुषंगाने ही जी काय ती नोटिसांची मोहीम सुरू झाली, असा आमदार महोदयांचा आरोप आहे. हा आरोप चुकीचा आहे. चुकीचं यासाठी म्हणेल मी की बापूंचं एक पत्र आहे. हो, बापूंनी निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं. बापूंचं पत्र आहे 26/12/2023 मान्य मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य. तर ते पत्र काय? पत्रामधला विषय, या पत्रांच्या कॉपीज आम्ही पत्रकारांना देणार आहे. विषय काय? 202 पुरंदर मतदारसंघामधील आंबेगाव, बघा मी परत एकदा सांगतो, आंबेगाव तालुका हवेली येथील कडेगाव पलूस विधानसभा मतदारसंघातील बोगस नावे तात्काळ काढून टाकण्याबाबत आहे. म्हणजे आमचं पत्र काय? ह्या पत्रामध्ये स्पेसिफिक विषय काय की पुरंदर मतदारसंघ ज्याचे विद्यमान आमदार आहेत संजय जगताप, त्यांचे मेव्हणे जे विद्यमान आमदार आहेत पलूस कडेगावचे विश्वजित कदम साहेब, तर त्यांच्या मतदारसंघातली नावं पुरंदरमध्ये आहेत. तर हा काय आत्ताचा आरोप नाहीये. ज्यावेळेस लोकसभेला अनिलजी शिरोळे उभे होते त्यावेळेस सुद्धा हा आरोप झाला होता, आणि त्याची शहानिशा त्यावेळेस पासून चालू आहे. बापूंनी त्याविषयीचं पत्र दिले. हे पत्र जरा झूम केलं तर तुमच्या लक्षात येईल, किंवा त्याच्या कलर कॉपी आम्ही तुम्हाला देतो. ह्या पत्रामध्ये पुरंदर तालुक्यातील मतदारांच्या विषयी नामदार विजयबापू शिवतारे यांनी कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेतलेला नाही, किंवा याच्यामध्ये पुरंदर तालुक्यातील मतदार दुबार आहेत किंवा काय याची चौकशी करा असा कुठलाच उल्लेख नाही. आमचा जो आक्षेप आहे तो फक्त आणि फक्त आमदार संजय जगताप यांचे मेव्हणे विश्वजित कदम यांच्या पलूस कडेगाव मतदारसंघातील मतदारांचं पुरंदरमध्ये असलेल्या नावाविषयी. मग हे काय चाललंय? धुळपेक चालली लोकांच्या डोळ्यामध्ये. तर आम्ही उलट एक सांगतो, एक शक्तिमान म्हणून मालिका होती, त्याच्यामधला गंगाधर शक्तिमान असतो, तर एक जबाबदारीने बोलतो की ह्या सगळ्या पुरंदर मधल्या मतदारांच्या जी दुबार नोटीस आली ह्याच्या मागचा करता करू दुसरा कोणी नसून विद्यमान आमदार संजय जगताप आहे. त्याचं कारण सांगतो, त्याचं ऍडमिशन, त्याची कबुली त्यांनी दिली. परवा सगळ्यांनी पत्रकार परिषद ऐकले, आमदारांनी एक मी क्लिप आहे ती पण तुम्हाला देतो, त्यातली कट करून. आमची एकच विनंती आहे प्रशासनाला, या तालुक्यामध्ये जर तुम्हाला करायचे तर 1 ते अख्खे 410 बूथ, सगळ्या बूथचं दुबार नोंदणीचं तुम्ही करा, सगळ्यांच्यावरती त्या ठिकाणी कारवाई करा, सगळे नावं दूर करा. आमची काहीच हरकत नाहीये. आणि आमचं मत आहे, मी 2019 पासून फॉलोअप करतोय. मी कुठेही म्हणलं नाही कोणाला बोगस आहे, त्यांनी बोगस केले. 2019ला ह्यांच्या तालुका अध्यक्षाच्या अख्ख्या परिवारांनी डबल मतदान केलंय. आणि अशा किती जरी आहेत, सगळी नावं काढून देतो तुम्हाला मी. ते जर बघितले तर त्या पत्रकार साहेब, त्यात आमदार स्वतः म्हणतात की मी 2019 पासून स्वतः पुरंदर तालुक्यातील, पहा त्यांचं वाक्य काय, पुरंदर तालुक्यातील बोगस मतदानाच्या विषयी मी पत्र देतोय प्रशासनाला, मी पाठपुरावा करतोय. मग आमचं म्हणणे, बापूंनी जर पत्र दिले पलूस कडेगावचं, आमदारांनी पत्र दिले पुरंदरच्या बोगसचं, तर आताची जी चौकशी जी मोहीम चालू आहे प्रशासनाची, 100% जर त्याचा तर्क लावायचा म्हटला तर त्या आमदारांच्या पत्रावर असण्याची 100% आमची खात्री आहे, आणि आम्हाला ती सूत्रांनी दिलेली माहिती आहे. म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे, बापूंच्या विषयी काहीतरी बोलायचं. पहा विषय काय, आता पुरंदर आहे, हे आमदार महोदय 4 वर्ष झाले. आम्ही थोड्या दिवसांनी याच्याविषयी मोहीम उघडणारच आहे, का अजून ती योग्य वेळ नाही. यांनी काय सांगितलं, मी 1200 कोटी रुपये पदरचे खर्च करतो आणि गुंजवणीचं पाणी आणतो. कुठेही गुंजवणीचं पाणी, काय चाललंय?
हवेलीमधल्या लोकांना काय सांगितलं, तुमचा टॅक्सचा प्रश्न मी सोडवतो, तुमचं टॅक्स माफी करतो. काय झालं त्या प्रश्नाचं? काहीच नाही. अरे 1200 कोटी रुपयातले 12 रुपये तरी दिले का तुम्ही? हे सगळं झाकण्यासाठी, स्वतःचा अपयश झाकण्यासाठी आणि पुरंदरमध्ये त्यांच्या विरुद्ध लोकभावना झालेली आहे. जे लोकांना वाटतंय की आपला 100% मतदान चुकीच्या व्यक्तीला गेले. कामाचा माणूस, आपला जीवाचा माणूस, गुंजवणीसाठी अवरात्र कष्ट घेणारा, स्वतःच्या किडनी घालवणारा, पुरंदरच्या युवकांच्या भविष्यासाठी काम करणारा माणूस विजय बापू शिवतारे आज पराभूत झाला. त्यामुळे पुरंदरचं नुकसान झालंय. ही जनभावना लोकात आहे. मग ती जनभावनेला कुठेतरी कलाटणी करण्यासाठी, दिशाभूल करण्यासाठी विद्यमान आमदारांनी हा चुकीचा खाटाटोप चालवलाय. आम्हाला थोडंसं त्यांचं या गोष्टीचं दुःख होतंय की अरे तुम्ही पुरंदरच्या प्रश्नासाठी अप्रोच करा, पुरंदरच्या प्रश्नासाठी आंदोलन करा. लोक कसे येतील? आजची जर तुम्ही पाहिली तर प्रचंड त्यांनी 30-32 हजार लोक येणार, 30-32 हजार नोटीस आहेत असंही केलं. पण तुम्ही स्वतः जर फोटो झूम करून पाहिले किती लोक होतील, हे हा सूर्य हा जे तिथं सिद्ध होईल. अशा प्रकारचे हा आमदारांचं अतिशय चुकीचं काम चाललंय. शिवसेना स्टाईलने आम्ही तर हे सगळं पाहणारच आहे. आता तुम्ही जर पाहिलं तर हे बापूंच्या बाबतीत बोलतात. अरे विजय बापू शिवतारे हा माणूस असा आहे जो मुख्यमंत्र्यांच्या बरोबर, उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर कायम दिवसभर बसून चर्चा करून राज्याच्या वेगवेगळ्या विषयांमध्ये सरकारचे प्रश्न सोडवण्याचं काम करतो. राज्याच्या वेगवेगळ्या विषयांच्या मध्ये सरकारला मार्गदर्शकाची भूमिका घेतो. हा असा एवढ्या मोठ्या उंचीचा माणूस. एक मन आहे, सूर्यावर थुंकलं तर ते थुंकी तुमच्याच तोंडावर पडते. त्यामुळे आपण एक लोकप्रतिनिधी आहात, आपण जबाबदारीने बोलावं. काहीतरी उगाच कोणाला तरी काही पण वेगवेगळे असंसदीय शब्द आपण वापरू नयेत असं आमच्या शिवसेनेच्या वतीने त्यांना सांगणं. मुद्दा दुसरा, त्यांनी आमचे तालुका अध्यक्ष मान्य हरिभाऊ लोळे यांच्यावर आरोप केले की तुम्ही नोटिसा काढल्या दुबारच्या. हरिभाऊ लोळेंची दुबार नाव आहेत तर त्यांना नोटिसा काढल्या का? तर पहा, एक आमदारासारखा एक लोकप्रतिनिधी किती चुकीचं वक्तव्य करू शकतो, किती बिनबुडाचे आरोप करू शकतो, त्याची ही सीमा झाली. तुम्ही नीट माहिती घ्या. आज मी तुम्हाला पत्रकारांना नोटिसा देतो. त्या नोटीस जर तुम्ही पाहिल्या, निवडणूक आयोगाच्या नोटीस आहेत आमच्या हरिभाऊ लोळे आणि त्यांच्या कुटुंबियांना की त्यांची 2 नाव आहेत. आता नुकतेच हरिभाऊ लोळे सासवडला राहिले आले, त्यामुळे त्यांना त्यांची सासवड नाव ठेवायचे. त्यांनी ते फॉर्म पण निवडणूक आपल्या जे पुरंदरच्या तहसीलदार कचेरीमध्ये निवडणूक विभागामध्ये भरून दिलेत की माझं एक नाव कमी करण्यात यावं. विनाकारण आरोप करता तुम्ही, प्रशासनावर पण आरोप करता, बापूंच्यावर आरोप करता. आणि मी म्हणतो आरोप करण्यापेक्षा तुम्ही कसे कार्यक्षम आहेत, तुमचं एखादं तरी काम दाखवा, एखादं तरी मूलभूत काम दाखवा की मी काय करू शकतो, मी आमदार झाल्यावर काय केलं. बापूंनी जी प्रशासकीय इमारत झाली तिचं साधं फर्निचर तुम्हाला करता येत नाही 4-4 वर्ष. 100% तुमचं अपयश आहे. हरिभाऊ लोळेंच्या बाबतीत केलेला आरोप 100% चुकीचा आहे. त्याचे पुरावे म्हणून हा सूर्य हा जयद्रथ आम्ही त्या सगळ्या निवडणूक विभागाच्या आलेल्या नोटिसा पत्रकार मध्ये तुमच्या समोर देतोय. आपण ह्या पण प्रसारित कराव्यात आणि पुरंदरच्या जनतेला सांगावं की पुरंदरचं प्रशासन हे निरपेक्षपणे काम करते, याच्यावर बापूंचा कसलाच दबाव नाही. अहो मग तुम्ही एक प्रत्यक्षपणे कबूल करताय की प्रशासन जर बापूंचं 100% ऐकते, मग तुम्ही आमदार असून काय उपयोग आहे? मग तुम्ही आमदार असून तुमचा काय उपयोग आहे? माझा जाहीर सवाल आहे तुम्हाला. म्हणजे तुम्ही सक्षम नाहीये का? प्रशासन बापूंचं ऐकतंय, तुम्ही सक्षम नाही का? मग आमदार नसेल तरी बापूंचा शब्द चालतो का? ठीक आहे, बापूंच्या विचारांची उंची 100% बापून रिस्पेक्ट सगळं प्रशासन नाही, महाराष्ट्र राज्य करतंय. त्यामुळे बापूंची उंची वेगळी आहे. आमदार साहेबांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, दादांनो तुम्ही तुमच्या उंचीप्रमाणे बोला आणि काय असेल ते दूध का दूध पाणी का पाणी लवकरच होईल. आम्ही पुढील पत्रकार परिषदेमध्ये आमदार साहेबांनी जी पत्रव्यवहार केलाय 2019 मध्ये त्याची पण तुम्हाला सगळ्यांना पत्रकारांना प्रत्यक्ष पत्रांच्या छायांकित प्रती पोचू आणि याच्या मागचे 100% सूत्रधार आमदाराचे याबद्दल काय तरी मात्र शंका नाही. पुरंदरच्या मतदारांची खात्री पटेल. आणि तुम्ही किती ओरडून बापूंच्या विषयी कसली तरी एकच स्क्रिप्ट हो, त्यांनी काही लोकांच्या म्हणजे 8 ते 10 लोकांच्या मी इंटरव्ह्यू पाहिल्या की ते घेतात, सगळे एकच शब्द कसे काय बोलतात. पिक्चर मध्ये जशी स्टोरी लिहून दिली असती तशी स्टोरी सगळ्यांच्या तोंडातून एकच येते. ह्याच्या मागे यांची स्वतःची पर्सनल मीडिया आहे हे 100% सिद्ध झाले. आणि यानंतर आमचे पुरंदर तालुका शिवसेनेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अविनाश बडदे यांच्याविषयी त्यांनी काही आरोप केले, त्याचं उत्तर अविनाश देईल. नमस्कार, मी अविनाश बाळासो बडदे. काल परवा जी पत्रकार परिषद झाली, आपले निष्क्रिय आमदार संजय जगताप यांनी जी पत्रकार परिषद घेतली ना, तर त्यात माझ्यावर त्यांनी असा आरोप केला की 2 ठिकाणी मतदार यादीत माझं नाव आढळून आलेलं आहे. 2 ठिकाणी ते आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आहेत. तर अविनाश बाळासो बडदे या नावाचे 2 व्यक्ती आहेत. तर मी ते पुरावे आधार कार्ड सहित मी आपल्या पत्रकारांना दाखवत आहे. आधार कार्ड नंबर पण सांगतो, 96 67 53 93 51 19 अविनाश बाळासो बडदे. 71 44 27 28 49 68
अविनाश बाळासाहेब बडदे. वास्तविक आमदारासारखे जबाबदार पदावर असणाऱ्या व्यक्तीने जबाबदारीने खात्री करून बोलले पाहिजे. मी त्यांनी जे बिनबुडाचे आरोप जे केलेले आहेत त्या बिनबुडाच्या आरोपांना मी जाहीर निषेध करतो.